नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने, आणि ज्या बातमीला घेऊन आज आपण खरं तर चर्चा करणार आहोत. जिव्हाळ्याचा विषय. कोरोनाच्या संकटामुळे बंद असलेल्या शाळा राज्यात 4 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. शिक्षण विभागानं शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ग्रामीण भागात 5वी ते 12वीचे वर्ग, तर शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. मात्र असं असलं तरी पालकांमध्ये संभ्रम आहे, कारण मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची पसंती असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तसंच मुलांना शाळांमध्ये पाठवण्यावरून पालकांमध्ये अद्याप दुमत आहे. त्यातच कोरोनाच्या 3ऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे मुलांना शाळेत पाठवण्यास पालकांचा विरोध आहे. पालकांची नेमकी मानसिकता काय, शिक्षण तज्ज्ञांचं याबद्दल काय मत आहे, पालकांना शिक्षकांना काय वाटतं, यावर आज या बुलेटिनमध्ये आपण चर्चा करणार आहोत. महत्त्वाचा विषय हा, कारण म्हणजे तसं बघायला गेलं तर कोरोनाचा संसर्ग म्हणजे कोरोनाची सुरुवात झाल्यापासून शाळा या बंद झाल्या आणि ते आज तागायत. म्हणजे आता याला आपण असं म्हणू शकतो की 2 वर्ष होत आली की शाळेची घंटा ही वाजलेली नाही. मुलं ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, घरात बसल्या बसल्या त्यांचं शिक्षण जे ते सुरू आहे. अशावेळी आता जर कोरोनाच्या संसर्गाची आकडेवारी ही नियंत्रणात आलेली आहे, तर शाळा सुरू करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव हा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेला होता. बरोबर आजपासून 6 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा प्रस्ताव मंजूर झाल्याचं सांगितलं आणि सगळे कोविड प्रोटोकॉल्स पाळून शाळा सुरू करण्यात येतील. हजेरीपटाची सक्ती करता येणार नाही. जे नियम आखून देण्यात आलेले आहेत त्या नियमांचं पालन शाळांना करावं लागणार, असं सांगत शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सहमती दर्शवण्यात आली. त्याबद्दलची घोषणा झाली. आणि याचबद्दल बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे ज्ञानेश्वर गोसावी, आपल्यासोबत आहेत पालक संघटनेच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे, आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत नाशिकवरनं कोठारी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका निकम देखील चर्चेमध्ये सहभागी होतील. सुरुवातीला मी जातोय जयश्री देशपांडे यांच्याकडे. जयश्रीजी, वारंवार आपण शाळेच्या मुद्द्याला घेऊन चर्चा केली, म्हणजे न्यूज 18 लोकमत यातल्या सगळ्या बाजू खरं तर वेगवेगळ्या चर्चांमधून समोर आणण्याचा प्रयत्न करत असतं. आता 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहेत. पहिले तर अगदी मूळ प्रश्न की या निर्णयाशी आपण सहमत आहात का? सगळ्यात सुरुवातीला मी न्यूज 18चे आमच्या सगळ्या पालकांच्या तर्फे खूप आभार मानू इच्छिते की खरं तर हा विषय आज उद्या चर्चेला येण्याची खूप नितांत आवश्यकता आम्हाला भासत होती, परंतु अजून त्याला म्हणावी अशी सुरुवात झालेली नव्हती. आपल्या माध्यमातून त्याला सुरुवात झाली असं आम्ही म्हणेन. खरं तर शाळा सुरू करायची हा एक आदेश आलेला आहे, तो आदेशच आहे, पण त्या आदेशाची वास्तविकतेमध्ये कोणी हात घालून विचार केलेला नाहीये. खूप सारे कंगोरे आहेत याच्यामध्ये. आज जरी आपल्याला प्रॅक्टिकली वाटत असेल की शाळा सुरू हव्यात, हो आम्हालाही वाटतं, पालकांनाही वाटतं की शाळा सुरू हव्यात, परंतु त्या सुरू होत असताना त्यानंतरची जी काही भीती मनामध्ये आहे, कारण आता आपण बऱ्याच ठिकाणी ऐकत असाल, वाचत असाल की बरेच माध्यम पण आपल्याला सांगतायत की शाळा तर सुरू झाल्या होत्या, परंतु तिथे कशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलं पॉझिटिव्ह निघाली. मग या शाळा आज सुरू करायच्या, उद्या मुलं पॉझिटिव्ह निघायची आणि नंतर त्या शाळा बंद करायच्या. एकीकडे एक विरोधाभास आपल्याला असाही दिसत आहे की सध्या जी कोविड सेंटर्सची नवीन काही उद्घाटन झाली, हे सगळे कोविड सेंटर्स उघडे पडलेले आहेत. त्या कोविड सेंटरमध्ये पेशंट्स नाहीयेत, पण ही पॉझिटिव्ह साईन असल्यानंतर जिथे दिसत होतं की 3री लाट पूर्णपणे मुलांवरती आहे, असं असताना आपण कशासाठी मुलांना शाळेमध्ये पाठवण्याचा अट्टहास करतोय? खूप सारे विषय आहेत गेल्या वर्षभरामध्ये, गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या माध्यमांमधून आपण चर्चा केली, परंतु झोपलेलं सरकार याच्यामध्ये उठतच नाहीये. एकीकडे सरकार आज आम्हाला म्हणतंय की ही पूर्ण जबाबदारी ही पालकांची राहील. आम्हाला एक प्रश्न पडतो, काल आलेल्या कोविडची पूर्ण जबाबदारी ही सरकारने उचलली आणि आज ही सगळी जबाबदारी पालकांवर ढकलून का मोकळे होत आहेत हे सरकार? कुठेतरी हा खूप मोठा विरोधाभास आहे. आणि खरंच हा असा काही प्लॅन चालू आहे का की हा 3री लाट ही मुलांवरती आणायची आणि कोविडला एका नवीन कोविडला वाचा फोडायची? अशीच खरं या सगळ्या निर्णयामध्ये आम्हाला एक वास आहे. बरं, पालकांचं म्हणणं तर आपण ऐकलं.
एकूण पालकांची बाजू प्रतिनिधी म्हणून जयश्री देशपांडे स्पष्ट करतात. मला ज्ञानेश्वर गोसावी यांच्याकडे जायचं. ज्ञानेश्वर गोसावीजी, तसं जर तर या मुद्द्याचा विचार न करता, म्हणजे कोरोनाचं संकट हे कायमच आहे, अर्थात ते काही मिटलेलं नाही आहे आणि येणाऱ्या काळात ते लवकर मिटेल असंही वाटत नाही आहे, पण ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये काही उणिवा असल्याचं देखील वारंवार समोर आलेलं आहे. अशावेळी शाळा सुरू करण्याच्या संदर्भातला जो निर्णय घेण्यात आलेला आहे, यासाठी सगळा शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन तयार आहे का? नमस्कार. खरं तर शासनानं घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य आहे, स्तुत्य आहे. परंतु त्याचबरोबर या निर्णयाच्या दुसऱ्या बाजूकडे देखील आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. कारण आपण जसं म्हणालात की शाळा तयार आहेत का किंवा व्यवस्थापन तयार आहेत का, आज ऑनलाईन शिक्षण देण्यामध्ये आम्हाला एक प्रत्यक्ष शिक्षक म्हणून काय अडचणी येतात हे शिक्षकांना माहिती आहे, विद्यार्थ्यांना माहिती आहे. आज ज्यावेळी आता 4 तारखेपासून शाळा सुरू होणार आहे, ती शाळा सुरू होत असताना शाळेसमोर निश्चितपणे खूप मोठे प्रश्न उभे राहिलेले आहेत. उदाहरणार्थ हजारोच्या संख्येनं विद्यार्थी, काही काही शाळा मुंबई सारख्या शहरामधल्या असेल, ठाणा, भिवंडी, कल्याण या महानगर क्षेत्रांमधल्या शाळा असतील की ज्या शाळांमध्ये हजारोंच्या संख्येनं मुलं इथं शाळा शिकतात. अशा वेळी या मुलांना त्यांच्या पालकांची नेण्याची व्यवस्था, ही मुलं शाळेमध्ये आल्यानंतर त्यांना सॅनिटायझर द्यायचंय, त्यांना पाण्याची व्यवस्था करायची, त्यांना हात धुण्याची व्यवस्था करायची आहे, त्यांना टॉयलेट बाथरूमची सोय आम्हाला करून द्यायची आहे, साबण तिथे उपलब्ध करून द्यायचे. अनेक अशा काही गोष्टी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायच्या. आज आपण विद्यार्थ्यांकडनं कुठल्याही प्रकारची फी आकारू शकत नाहीये, विद्यार्थ्यांकडनं कुठल्याही प्रकारचा आपण फी घेऊ शकत नाही. शासनाकडनं संस्थांना, शाळांना अनुदान वर्षानुवर्ष मिळत नाहीये. अशा वेळी शाळांसमोर आणि शिक्षण संस्थांसमोर निश्चित हा प्रश्न आहे. जरी हा निर्णय योग्य जरी असला, आम्हाला शाळेमध्ये जावं असं वाटतंय, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये यावं असं वाटतंय, आम्ही शिकवावं असं आमची इच्छा आहे. परंतु ह्या ज्या अडचणी आज सगळ्यांसमोर आहे, शाळांसमोर आहे, आमच्या समोर आहेत, तर या अडचणींचा कोणी विचार करणार आहे की नाही? आणि उद्या जर विद्यार्थी येऊन पॉझिटिव्ह झाले तर याला जबाबदार कोण असेल? कारण विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर आम्ही ती काळजी घेणार, परंतु बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्यांचं काय, याचा देखील गांभीर्यानं सगळ्यांनी मिळून विचार करणं आवश्यक आहे. तुम्ही दोघंही आपल्याबरोबर असेच थांबा, कारण आज या प्लॅटफॉर्मवरती आपण पालकांना देखील त्यांची मतं मांडण्याची म्हणून आपण संधी देतोय. काही फोन आपल्याकडे यायला लागलेले आहेत. आपण पहिला फोन जो आहे तो बघा कोणाचा आलेला आहे. कोल्हापूरवरनं भगवान पाटील आपल्याबरोबर आहेत. भगवान पाटील, आपलं काय म्हणणं आहे? माझं सर एकच मत आहे की शाळा चालू करा. बर भगवान पाटील, पहिले तर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपलं, माझं गाव शाहवाडीतलं भाडले. बर भगवान पाटील ऐका, आपल्या टीव्हीचा आवाज पहिले कमी करा आणि थेट बोला. टीव्हीचा आवाज कमी करा. बर काय कदाचित त्यांनी एका वाक्यात आपलं म्हणणं मांडलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, काही तांत्रिक अडचणी असू शकतात, पण त्यांनी थेट आपलं म्हणणं मांडलेलं आहे की शाळा सुरू करायला पाहिजेत. बरं जयश्रीजी, आपण ऐकलं, शेवटी दोन्ही बाजूंचा आपण विचार करतोय. ज्ञानेश्वर यांनी आपल्या देखील अडचणी ज्या आहेत शाळा व्यवस्थापनाच्या किंवा काय येणाऱ्या काळामध्ये अडचणी येऊ शकतात याबद्दल देखील आपलं मत मांडलं. काय आपलं मत आहे यावरती? नाही, मी सरांच्या मताशी सुद्धा सहमत आहे. आणि जरी पालकांना वाटत असेल तरी प्रत्यक्षात जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा किती प्रमाणात पालक आज मुलांना शाळेत पाठवणार आहेत. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता जे शिक्षण चालू आहे ते शिक्षण खूप अर्धवट आहे. एक म्हणजे आम्हाला कुठल्याही शिक्षक लोकांना दोष द्यायचा नाहीये, कारण ते त्यांचा खूप जीव तोडून प्रयत्न करतायत. परंतु एका पुस्तकामधल्या 100% 20% फक्त मुलांना शिकवून झालेलं आहे. आता उद्या तुम्ही शाळेमध्ये मुलांना पाठवलं तर एकतर धोका खूप मोठ्या प्रमाणात आहे. नो डाऊट की शाळा इंटरनली मुलांची खूप काळजी घेईल, परंतु तिथे पण खूप अवघड आहे. मुलं जेव्हा ज्या ट्रान्सपोर्ट मधनं जात आहेत तिथे तुम्ही कसा कंट्रोल करणार आहात? गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर शाळा जबाबदारी घेईल, पण गेटपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही कोण उचलणार आहे? आणि पुन्हा एकदा अशा प्रकारचे निर्णय कुठेतरी एसीत बसून काढल्या जातात. कुठेही संस्था चालकांना असेल किंवा पालकांना असेल किंवा पालक प्रतिनिधींना असेल, कुठेही विचारात घेतल्या जात नाही. आज एकीकडे जरी आपल्याला वाटत असेल की मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे, पण जेव्हा उद्या आज आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी मुलं कोविड पॉझिटिव्ह झालीत, मग असं करून आपल्याला मुलं डायरेक्टली आयसीयू मध्ये किंवा आयसोलेशन सेंटरमध्ये त्यांच्या भोवतीचा धोका आपल्याला वाढवायचा आहे का? म्हणजे हा मुद्दा, ही भीती जी आपण व्यक्त करताय. आता आणखीन एक पालक आहेत, त्यांचं मत आपण जाणून घेऊयात. अहमदनगरवरनं संदीप भवाळ आपल्यासोबत आहेत. संदीपजी, पहिले तर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग बोला. हा साहेब, नमस्ते. हा तर साहेब, काय झालं,
आता राक्षसवाडी गाव आमचं एक तर छोटं आहे. बर हा, तर याच्यामध्ये 1 महिन्यापूर्वी पेशंट आमच्या गावात निघायचे. त्याच्यामुळं काही स्वतः आम्ही पालक किंवा गावातले सर्व म्हणजे आपलं घाबरून जायचो ना त्याच्यासाठी. बर पण ते आता शासनाने जो आता निर्णय घेतलाय की बाबा 4 तारखेला आता शाळा चालू करायच्या. बर बर हा हा, तर आता आमची एक तर द्विधा अवस्थात म्हणजे आमच्या मनात तयार झालेली आहे आता सध्या. अच्छा एक तर मुलांना शाळेत पाठवायचं का नको, कारण जर का पाठवलं मुलांना शाळेमध्ये तर त्यांची शिक्षक लोक तर 100% त्यांची म्हणजे हे घेतेनच, काळजी घेते. पण बरोबर आहे पालकांनी हा बरोबर आहे, कारण ही मुलं शाळेत येतील, पुन्हा शाळेच्या बाहेर जातील किंवा ती इतरांच्या जर संपर्कात आली, त्यातनं पुन्हा हा जर फैलाव झाला तर ही भीती जी ती आपल्या मनात आहे. पालक म्हणून ही भीती व्यक्त आपण करताय आणि ही भीती असणं साहजिक आहे. रायगडवरनं एजाज हवलदार आपल्या बरोबर आहे. एजाजजी बोला, काय म्हणणं आहे आपलं? नमस्ते मॅडम. हा बोला. मी जे आता बघत आहे ना हे तुमचं चॅनल, त्याच्यामध्ये जे पालक आणि जे शिक्षकाचे प्रतिनिधी आहेत हा. त्यांना मी सांगू इच्छितो की जे जे ते काय म्हणतात ना हा. ते शहरी भागासाठी ठीक आहे. ग्रामीण भागामध्ये आज तुम्ही जे ऑनलाईन शिक्षण देता तेव्हा ग्रामीण भागात नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो भरपूर ठिकाणी, आणि नेटवर्क व्यवस्थित नसल्या कारणाने व्यवस्थित मुलांना ते अभ्यासिका व्यवस्थित केली जात नाही. आता माझा एक अनुभव आहे म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये संयोजन विभागामध्ये ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन शिक्षण कुठे कुठे शाळा अशा ठिकाणी खेडोपाडी आहेत ना शाळा, त्या ठिकाणी शिक्षक सुद्धा आजपर्यंत ग्रामीण भागातले ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी उपलब्ध झाले नाही. गेल्या डिसेंबर पर्यंत एकाच शिक्षकांनी डिसेंबरपर्यंत ऑनलाईन शिक्षण दिलं नव्हतं मुलांना. गेल्या डिसेंबर पर्यंत? हा, गेल्या 21 डिसेंबर पर्यंत त्यांनी तो रजेवरच गेला. आणि कितीतरी ग्रामीण भागातल्या शाळा आहेत ना इकडे, तर त्या शाळांमध्ये ते शिक्षक असंच सुद्धा नाही, तर ऑनलाईन शिक्षण देणार कसं? अच्छा अच्छा. माझं मत असं आहे की जर ग्रामीण भागातला जर तुम्ही शाळा ज्या आहेत ग्रामीण भागातल्या त्या सुरू केल्या पाहिजेत असं आपलं म्हणणं आहे. हा, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. बीडवरनं नलिनी जगताप आपल्या बरोबर आहेत. नलिनीजी बोला, काय म्हणणं आहे आपलं? नमस्कार मॅडम. नमस्कार सर. हा हा मी बीडवरून बोलते. जर समजा 4 तारखेला शाळा सुरू केल्या, समजा कुठलंच लसीकरण नाही, काही नाही, काही विद्यार्थी म्हणजे काही मुलांना असं अलर्जीचा त्रास असतो, हा, धुळीत गेलं, बाहेर गेलं तर बाहेर मग शिंक आलं तरी पण घरच्या पालकांना शंका येणारच ना. बरोबर. हा, मग त्याच्यामुळे पुन्हा ते टेस्ट करा, हे टेस्ट प्रॉब्लेम वाढणार. त्याच्यात म्हणजे खच्चीकरण होतं ना मानसिकता लेकरांची पण पालकांची पण. बर बर बर, साहजिक आहे. या भावना आहेत पालकांच्या, ज्या आपण ऐकतोय. आज न्यूज 18 लोकमतने पालकांना देखील आजच्या आमच्या शोच्या माध्यमातून बोलण्याची संधी दिलेली आहे. जे काय आपल्या मनात असेल ते बिंदास बोला. न्यूज 18 लोकमतवरती खाली दिसणाऱ्या क्रमांकावरती संपर्क साधून आपण बोलू शकता. ज्ञानेश्वरजींना काहीतरी मत मांडायचं असं दिसतंय या सगळ्या पालकांच्या प्रतिक्रियांवरती. ज्ञानेश्वरजी बोला. सर, आता रायगडमधल्या एका दादांनी आपल्याशी संवाद साधताना बोलले की शिक्षक डिसेंबर पर्यंत उपलब्धच होऊ शकले नाही. बरोबर. मी आपल्या नजरेस आणू इच्छितो, संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्यावेळी कोविडचा प्रादुर्भाव वाढत गेला तेव्हापासून तर अगदी दुसरी लाट सुरू होईपर्यंत आपल्या शिक्षकांनी गावागावांमध्ये घराघरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करणं, त्या रुग्णांची सेवा करणं, त्यांना औषधोपचार पुरवणं, त्यांच्या नोंदी करणं अतिशय महत्वाचं. म्हणजे जसं डॉक्टरांनी काम केलं, आरोग्य सेवकांनी काम केलं, त्यांच्या खांद्याला खांदा लावून घराघरांमध्ये जाऊन त्यांनी नोंदी करणं असेल, सर्वेक्षण करणं असेल, त्यांचा ट्रेस करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. आपल्या चॅनलने सुद्धा यावर खूप चांगल्या प्रकारच्या चर्चा घेतलेल्या आहेत. शिक्षकांना या ज्या पद्धती कामं दिली गेली. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑनलाईन शिक्षणाचा हा जो विषय आला तो कोरोना नंतर आला. त्याच्या अगोदर शिक्षकांना सुद्धा या विषयाशी काही त्यांचा संबंध नव्हता. कधी शिक्षकांचं या बाबतीमध्ये ट्रेनिंग सुद्धा झालेली नव्हती. परंतु अशा अडचणी असून सुद्धा शिक्षकांनी या कोविडच्या काळामध्ये निश्चितपणे बाहेर तर आरोग्य सेवकांबरोबर, पोलिसांबरोबर किंवा नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ग्रामपंचायती असतील, यांच्या लोकांबरोबर काम केलंच केलं. परंतु त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षणामध्ये सुद्धा त्यांनी अहोरात्र झटून काम केलेलं आहे. आणि हजारो तंत्रस्नेही शिक्षक असे आहेत की ज्यांनी मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं आणि शिक्षण पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. बरोबर. दोन्ही बाजू आपण खरं तर जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे एजाज हवलदार म्हणून एक पालक होते ज्यांच्या मतावरती ज्ञानेश्वरजी यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे एजाजजी हाही मुद्दा समजून घ्या की या सगळ्या कोविडच्या कालावधीमध्ये केवळ डॉक्टरच नाही, केवळ पोलीसच नाही, म्हणजे फ्रंटलाईन वॉरियर म्हणून शिक्षकांनी देखील काम केलेलं. ठीक आहे, एखाद दुसरे शिक्षक असू शकतात की जे काही कारणास्तव रजेवर गेले
किंवा ते स्वतःही बाधित झालेले असतील असे शिक्षक होते की जे बाधित झाले, ज्यांना शिकवणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे दोन्ही बाजू समजून घेऊन खरं तर आपण या सगळ्या प्रवाहातनं पुढे जाणं फार आवश्यक ठरणार आहे. आणखीन आपल्याला चर्चा करायची, घेऊयात एक ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आज मुद्दा महाराष्ट्राच्या मध्ये आपण चर्चा करतोय की 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहे. पालकांच्या मनात अजूनही भीती आहे, शंका कुशंका आहेत. शिक्षक देखील आपल्या बाजूने या सगळ्या मुलांना शाळेत आणणं, त्यानंतरचं व्यवस्थापन या विषयांना घेऊन साशंक आहेत. त्यांची तयारी आहे पण साशंक आहेत. शेवटी काही अडचणी दोन्ही बाजूंनी असू शकतात आणि याचबद्दल आपण चर्चा करतोय. ज्ञानेश्वर गोसावी आपल्याबरोबर आहेत, शिक्षक संघटनांच्या वतीने, पालकांच्या वतीने जयश्री देशपांडे आपल्याशी बोलत आहेत आणि शिवाजी सोनवणे देखील आपल्या चर्चेमध्ये जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. शिवाजी सोनवणे यांच्याकडे मी जातोय आता, त्यांना आपण विचारूयात. ते कोठारी कन्या शाळा, नाशिकमधली जी कोठारी कन्या शाळा आहे त्याचे ते पर्यवेक्षक आहेत. शिवाजी सोनवणेजी, अर्थात जेल रोडमधली ही शाळा, तिथला परिसर मला देखील ठाऊक आहे. त्याच्यामुळे एकीकडे म्हणजे एकाच वेळी मला असं वाटतं 3 शाळा आहेत या परिसरामध्ये आणि ज्यावेळी शाळा सुटते तेव्हा संध्याकाळनंतर किंवा सकाळी 12 नंतरचा शाळेच्या परिसरातला किलबिलाट किंवा गर्दी जी आहे ती देखील आम्ही जाणून आहोत दृश्य स्वरूपात. अशा वेळी पुन्हा एकदा जर हे वर्ग सुरू होत आहेत तर काही आव्हान तुम्हाला समोर दिसतंय का? काही अडचणी आहेत का तुमच्या की शाळा सुरू होते असं आपल्याला वाटतं? अडचणींचं तर आम्ही तर सर्व तयारी केलेली आहे. विद्यार्थ्यांची सर्व काळजी घेण्यासाठी नियोजन केलेलं आहे. त्यानंतर जी याच्यासाठी जी काही 50% उपस्थितीची सुद्धा नियोजन आहे आमचं. विद्यार्थिनींची गेटवर सर्व तपासणी करून मग त्यांना आम्ही वर्गात सोडतोय. आमची तर पूर्ण तयारी आहे. आता पालकांचं जे संमत असंमत हे आम्हाला 4 तारखेला सोमवारी ज्यावेळेस शाळा सुरू होईल त्यावेळेस समजेल किती विद्यार्थिनी शाळेत येणार आहेत आणि किती असंमत पालक आहेत हे आम्हाला 4 तारखेला समजेल. आम्ही आवाहन केलेलं आहे पालकांना. तर पालकांच्या संमतीवर आहे. अच्छा, आपण आपल्या वतीने पालकांना आवाहन केलंय, आपण आपली पुढची सगळी व्यवस्थापनाची तयारी ठेवताय. आपल्याबरोबर एक पालक आहेत फोन लाईनवरती, प्रशांत पोवळे. प्रशांत पोवळेजी बोला, काय म्हणणं आहे आपलं? नाही, तुम्ही आता हा जो घेतलाय हा चांगला आहे. प्रशांत पोवळेजी, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आवाज हा बोला. हा की म्हणजे तुम्ही हा निर्णय घेतला तो मला तो जरा म्हणजे जो हा निर्णय घेतलाय लवकर शाळा चालू करायचा हा मला तो जरा घाई होते. कारण अजून कोरोना पूर्ण तर गेला नाहीये. बर, त्याच्या मला सतत ती निर्माण की मुलगा आमच्या व्यवस्थित केलाय. बरं, म्हणजे आपलं असं म्हणणं आहे कोरोनाची परिस्थिती अजूनही निवळलेली नाहीये आणि त्याच्यामुळे शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आपण सहमत नाही आहात किंवा आपल्या पाल्याला पाठवू की नाही पाठवू याबद्दल आपण साशंक आहात. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कोल्हापूरवरनं सतीश पोवळेकर आपल्यासोबत आहेत. सतीशजी बोला. नमस्कार. हा, आता हे चालू करणार आहात हे फायनल डिसिजन आहे का सरकारचा? हो, त्यांनी तसं डिक्लेअरच केलंय ना, त्यांनी तसं घोषितच केलेलं आहे. हे घोषित केलेलं आहे पण काय आहे मुलं जायला लागणार आणि परत मुलाला परत बंद करा. नेमका आपला मुद्दा काय, आपलं म्हणणं काय ते थेट सांगा ना, सलग बोला. आलो साहेब, मुलांच्या सिक्युरिटी बद्दल काय काय ठरवलेलं काय गाईडलाईन दिल्यात काय? बर, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर माणिकराव जाधव देखील दाखवल्यावर. माणिकराव बोला, काय म्हणणं आहे आपलं? हा सर, मी ग्रामीण भागातून बोलतोय. हा, मी शिक्षकच आहे. बर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक. बर. ग्रामीण आणि शहरी भागाचा जसा विचार केला जातो, हा, मला हेच सांगायचं की ग्रामीण भागामध्ये जे ऑनलाईन शिक्षण चालू होतं ते मुलांपर्यंत पोहोचलंच नाही. बर. आणि जे शहरी भागात चालू होतं त्यातले काही मुलांपर्यंत पोहोचलं, काही मुलांपर्यंत कदाचित पोहोचलं नसेल. याच्यासाठी ग्रामीण भागातलं असं म्हणजे पालकाचं हेच म्हणणं आहे की बस शाळा सुरू झाल्या पाहिजेत. बर. आता बरेचसे शहरी भागातील लोक म्हणतात की शाळा सुरू करू नये, विद्यार्थ्याची काळजी कोण घेणार, शासनावर जबाबदारी का, मग शाळेवर जबाबदारी टाकायची का? तर ग्रामीण भागामध्ये जे मुलं आहेत हे आता घरी कंटाळलेले आहेत आणि त्यांना शाळेची सतत आवश्यकता आहे.
बरं, आपलं असं म्हणणं आहे एक स्वतः शिक्षक म्हणून की शाळा या सुरू झाल्या पाहिजेत, ऑनलाईन शिक्षणामध्ये त्रुटी आहेत, प्रत्यक्ष समोरासमोर जे काही शिकवलं जातं त्यातनं मुलांचा विकास होऊ शकतो आणि ते आता झालं पाहिजे, त्या प्रभात त्यांना आणलं पाहिजे असं मत आपण मांडताय. जातोय मी आता ज्ञानेश्वरजी यांच्याकडे. ज्ञानेश्वरजी, या मुद्द्यावर आपण थोड्यापूर्वी पण बोललो, पण आता आपण थोडंसं व्यवस्थापनाच्या दृष्टीने पण विचार करूयात. कारण नियमानुसार एका बेंचवर एक विद्यार्थी, मग अशावेळी एकाच वर्गातले म्हणजे 4थीच्या वर्गातले किंवा 5वीच्या वर्गातले म्हणजे 5वीच्या वर्गातले मुलं जे आहेत ते डिवाइड होतील. मग अशावेळी 2 वर्ग करावे लागतील का? मग त्यानंतर पुन्हा त्या मुलांना सांभाळणं, मधली सुट्टी, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने होण्यासारख्या आहेत का? कसं आहे, जरी आपण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आज मी उदाहरण तुम्हाला देतो की माझ्या वर्गामध्ये इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये 80 विद्यार्थी आहेत. बरं. एका वर्गामध्ये बसण्याची कॅपॅसिटी फार फार तर 35 ते 40 विद्यार्थ्यांची एका बेंचवर एक, कारण जास्त बेंच आपण टाकू शकत नाहीत. शासनाने निर्देश दिले की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये 2 फुटाचं अंतर पाहिजे. हे किमान एका बेंचवर एक विद्यार्थी जर आपण बसवणार असू तर माझ्या वर्गामध्ये एका दिवसाला फक्त 40च विद्यार्थी बसू शकतात. बरं. म्हणजे मला आज 40 विद्यार्थ्यांना शिकवायचंय, तोच भाग मला उद्या दुसऱ्या 40 विद्यार्थ्यांना शिकवावा लागणार आहे. हा एक मुद्दा झाला की आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करण्याची ही जबाबदारी शाळेवर आहे, शिक्षकांवर आहे. मुलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आपण त्यांना एका वेळी कमीत कमी विद्यार्थी कसे बसतील अशी देखील आपल्याला सोय करायची. नंबर 2, आपल्याला त्यांची बाथरूमची व्यवस्था आहे, तिथं व्यवस्थित मुलांना स्वच्छतेची काळजी घेतली गेली पाहिजे. तिथं कुठल्याही प्रकारचा त्यांना संसर्ग होणार नाही याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना हातपाय धुण्याची सोय आपल्याला शाळेमध्ये करायची. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, आमची भिवंडीमध्ये पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय ही मोठी शाळा आहे. जवळजवळ 3,500 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात. बरं. ज्यावेळी 10वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही गेल्या वर्षी मूल्यमापनासाठी बोलवलं, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला बोलवणं, त्याचं तापमान चेक करणं, एवढंच नव्हे तर त्याला सॅनिटाईज करणं, वारंवार त्याला समोर बसून हात धुवायला लावणं, या सगळ्या गोष्टी आमच्या शाळेच्या व्यवस्थापकांनी, शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी केलेल्या आहेत. आणि केवळ 10वीच्या विद्यार्थ्यांची तेवढी अडचण आम्हाला दिसली, तर आज ज्यावेळी हजारो विद्यार्थी शाळेमध्ये येतील त्यावेळी निश्चितपणे या खूप मोठ्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागणार. अर्थात त्यावरही मात केली जाईल, त्यावरही आपण प्रयत्न करू. कारण एक मिनिट, कारण त्यावेळी आमच्या शिक्षकांनी, कारण कुठल्याही प्रकारचा सोर्स नसताना शिक्षकांनी स्वतःहून वर्गणी जमा करून विद्यार्थ्यांसाठी या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या. आजही त्या करण्याची आमच्या शिक्षकांची तयारी. बरं, जयश्रीजींना काहीतरी बोलायचं. जयश्रीजी, मी येतोच आपल्याकडे, पण एक पालक आहेत आपल्याबरोबर फोन लाईनवरती, ते सध्या वाट बघतात, त्यांच्याशी आपण बोलूयात, त्यांचं मत घेतो. मी आपल्याकडे येतो. निफाडवरनं, नाशिक जिल्ह्यातल्या निफाडवरनं विजय केदार आपल्याबरोबर आहेत. विजय केदारजी, बोला. हा सर, तर विद्यार्थी जो ग्रामीण भागातला आहे आज अतिशय मोठ्या प्रमाणात हानी होते. आज अभ्यास म्हणजे मुलांना कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देण्यासाठी दिक्कत येतोय. बरोबर, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची हानी होत आहे. शाळा सुरू होत सर्व नियमांचे आणि अटींचे पालन करून भले तुम्ही एक दिवसाड शाळा सुरू करा. बरं, म्हणजे सुरुवातीला या प्रयोगाची सुरुवात झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं. बरोबर. डोंबिवलीवरनं संजय सावंत आपल्या बरोबर आहेत. संजयजी, बोला. सर, मला वाटतं शाळा सुरू होणं गरजेचं आहे. शिक्षक आपल्याप्रमाणे आपलं काम करतायत, मुलं आपल्याप्रमाणे आपलं काम करतायत आणि दोघांनाही एकामेकाची गरज आहे. पण ह्या दोघांनाही सहकार्य करणं प्रशासनाची गरज सगळ्यात मोठी आहे. कारण आज जी मुलं शिकतायत ते हॉटेलचं जेवण झालंय. जसं शाळा ही घरात शिकवली जाते, जसं घरचं जेवण आणि हॉटेलचं जेवण हाच फरक असतो. शाळेत शिकणं सर खूप मोठा वेगळा इश्यू असतो. हे करणं गरजेचं आहे. त्यावेळी शाळा सुरू होणं गरजेचं आहे, पण काळजी घेऊन सुरू करा, हेच माझं मत आहे. बरं, सुचिता देशमुख आहेत वाशिमवरनं, ज्या स्वतः एक शिक्षिका आहेत. सुचिताजी, बोला. नमस्कार सगळ्यांना. मी वाशिमवरून सौ सुचिता देशमुख बोलते आहे. राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेमध्ये मी सहाय्यक शिक्षिका आहे. बरोबर. आणि माझंही असं स्पष्ट मत आहे की शाळा या सुरू झाल्याच पाहिजेत. कारण मागील 1.5 वर्षापासून सर्व शिक्षक अगदी जीव तोडून ऑनलाईन शिक्षण अडॅप्ट करून, नवीन शिकून, समजून घेऊन आम्ही मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण तरी देखील शिक्षकांप्रती समाजाचा दृष्टिकोन मात्र या 1.5 वर्षामधला फारसा चांगला आम्हाला आढळलेला नाही. तुम्ही काय शिक्षिका आहात, शाळा तर काय सध्या बंदच आहेत, म्हणजे तुम्ही काहीच काम करत नाहीयेत, असा एक कुठेतरी सूर आम्हाला ऐकायला मिळतो, जो की खरंच खूप जास्त त्रासदायक आहे. आणि पण सुचिताजी, एक शिक्षिका असण्याबरोबर आपण स्वतः पालक पण असाल ना? अर्थात मी पालक पण आहे आणि पालक म्हणून मी पूर्णपणे माझ्या मुलाला शाळेत पाठवण्यासाठी तयारही आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं
की जो एक प्रत्यक्ष शिकवण्याचा आनंद आहे, जो एक शिकवण्याचं समाधान आहे, फेस टू फेस मुलांची इंटरॅक्शन करण्याचा जे आनंद आहे तो आता आम्हाला मिळायला हवा. प्लस असंही आहे की सगळंच तर सुरू झालंय, मग शाळाच का बरं बंद? हा पण एक जो सूर आहे तो मला आता बंद करायचा आहे असं मला वाटतं. आणि शाळा या सुरू झाल्याच पाहिजेत. मला असं वाटतं पालक म्हणून पालकांनी अर्धी जबाबदारी घ्यावी. आम्ही सर्व शिक्षक शाळेमध्ये मुलांच्या स्वागतासाठी अगदी तयार आहोत. तेव्हा मुलांना शाळेत पालकांनी पाठवावं. थोडीशी जबाबदारी त्यांनी घ्यावी, थोडी जबाबदारी आम्ही घेतो. सरकार जरी हातवरती करत असलं तरी आम्ही मात्र मुलांच्या स्वागतासाठी तयार आहोत. वा, फार महत्त्वाचं मत जे आहे दोन्ही भूमिकांमधनं सुचिता देशमुख यांनी मांडलेलं आहे. त्या स्वतः एक शिक्षिका पण आहेत, ज्या सहमत आहेत की मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे, शाळा सुरू झाल्या पाहिजेत, आणि एक पालक म्हणून देखील त्यांची भूमिका ज्या आहेत त्या स्पष्ट करताना दिसतात. मला बोलायचं आहे जयश्री देशपांडे यांच्याशी. जयश्रीजी, मी आपल्याकडे येणार आहे, पण यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात, आणि ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण बघताय मुद्दा महाराष्ट्राचा हे विशेष बुलेटिन. या बुलेटिनमध्ये आपण चर्चा करतोय की 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहेत. शहरी भागात, ग्रामीण भागात जे वर्ग सुरू होत आहेत त्यानंतर ती शाळा सुरू झाल्यानंतर आजही पालकांच्या मनात असलेले प्रश्न, संभ्रम, भीती आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या देखील प्रतिक्रिया. चला, ब्रेकनंतर मी थेट जातोय जयश्री देशपांडे यांच्याकडे. जयश्री देशपांडे, ब्रेकपूर्वीपर्यंत पालकांच्या, शिक्षकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. होऊ देत ना, म्हणजे हा एक प्रयोग म्हणून याची सुरुवात करायला काय हरकत आहे? बघूयात, लक्षात तर येईल की हे होतंय की नाही. मी आपल्या माध्यमांमधनं कोविड काळामध्ये जे शिक्षकांनी त्यांचं कार्य केलं त्याच्यामध्ये काही गोष्टी प्लस झाल्या असतील, काही मायनस झाल्या असतील, कारण ही टेक्नॉलॉजी आणि हे सगळी सिस्टम प्रत्येकासाठी नवीन होती. सो मी इथे सगळ्या शिक्षकांचं आज आपल्या माध्यमांमधनं स्वागत करते. निश्चित हे सगळ्यांसाठी नवीन होतं. प्रत्येकाने आपलं बेस्ट देण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी शेवटी ही एक टेक्नॉलॉजी आहे. त्या टेक्नॉलॉजीनी सगळ्यांना साथ दिली असं नाहीये. याच्यामध्ये मला 2-3 गोष्टींवरती आपल्याला आता फोकस करायचा आहे. नंबर 1 म्हणजे आपलं जे पुस्तक असतं त्या पुस्तकांमधला जो पोर्शन असतो त्या पोर्शन मधला किती पोर्शन शिकवून झाला आहे, किती पोर्शन शिकवायचा बाकी आहे, या सगळ्यांमध्ये मुलांना समजलंय किती. आता आपण थोडंसं ग्रामीण भाग आणि शहरी भाग हे बाजूला ठेवूया. या सगळ्यांमध्ये मुलांना समजलंय किती आणि त्याचा मुलांच्या भविष्यात येणाऱ्या त्यांच्या भविष्यावरती नेमका काय परिणाम होणार आहे याचा विचार करून सरकारने याच्याबद्दल काय पावलं उचलायची ठरवलेली आहेत याच्याबद्दल अजून कुठेही आपल्याला स्पष्टता दिसत नाहीये. दुसरं महत्वाचं, ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये पाणी, टॉयलेट आणि स्वच्छतागृह हे तशी थोडीशी कंपॅरेटिव्हली थोडीशी कमतरता असते. तर याच्याबद्दल ग्रामीण भागामध्ये अजून नेमका काय विचार केला गेलाय. आणि कुठलीही शाळा म्हटलं तर ती शाळा कमीत कमी 5 ते 7 तासांमध्ये चालणार. एवढे 5 ते 7 तासामध्ये आपली मुलं मास्क कंटिन्युअस किती वेळ तोंडाला लावून बसू शकतात. याच्यामध्ये जर काही मुलांना ऑलरेडी बालदम्यासारखे काही आजार असतील तर हे मास्क तोंडाला लावून बसणं शक्य आहे का, याच्यावरती सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आता आपण इथे मुलांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्यांची सायकोलॉजी या सगळ्याचा विचार तर आपण खूप लांब करतोय. कारण शंकाच नाहीये की आज कुठल्याही मुलाला तुम्ही विचारा तुला शाळेत जायचंय का, तर प्रत्येकाचं उत्तर हो येणार आहे. कुठल्याही शिक्षकांना तुम्ही विचारा की तुम्हाला मुलं हवी आहेत का स्कूलमध्ये, तर नो डाऊट की प्रत्येक शिक्षकांना आपली मुलं त्यांच्या समोर हवी आहेत. सगळेजण अस्वस्थलेले आहेत. परंतु रोज जर आपण संख्या बघत असाल तर आत्ताची जी लाट आहे, काही ठिकाणी शाळा सुरू करण्याचा प्रयोग झाला त्या ठिकाणी मुलं पॉझिटिव्ह आली आणि तिथून ती मुलं डायरेक्टली आयसोलेशन सेंटरमध्ये गेली. अशाच प्रकारचे प्रयोग आपल्याकडे करायचे आहेत का याच्यावरती सुद्धा विचार करण्याची खूप आवश्यकता आहे. आणि जर वॅक्सिन नसताना आपल्याला मंदिरांमध्ये प्रवेश नव्हते, आपल्याला ट्रेनमध्ये प्रवेश नव्हते, आपल्याला कुठेच प्रवेश नव्हता विदाऊट वॅक्सिन, तर मग शाळेमध्ये डायरेक्टली वॅक्सिन नसताना मुलांना आपण का शाळेमध्ये पाठवायचं? मुलांचं वॅक्सिनेशन केलं जावं आणि मग त्यांना शाळेत त्यांची शाळा सुरू करावी असं मत आपण मांडताय. मला एक पालक आहेत आपल्या बरोबर फोन लाईन वरती, गुरुदत्त मोरे, त्यांच्याशी बोलायचंय. गुरुदत्त मोरे, बोला, काय म्हणायचं आपल्याला? हा, आता माझा एकच पॉइंट आहे, 2 पॉइंट्स आहेत बेसिकली. की पहिला पॉइंट हा आहे की आपला जो वॅक्सिनेशन पॉइंट जो आता मांडला जयश्रीजींनी, तो एकदम व्हॅलिड पॉइंट वाटतो. आणि वॅक्सिनेशन झाल्यानंतरच शाळा ओपन करायची अशा ठाम मताचा मी आहे. बरोबर. आणि दुसरा पॉइंट हे आहे की पहिलं शाळांचा सर्व्हे करून घेतला पाहिजे. ज्या शाळा मुलांना शिकवण्यासाठी ओपन होणार आहेत तर त्या शाळेंचा सर्व्हे घेऊन त्यांची किती रेडीनेस आहे
हे पहिलं चेक करून घेतलं पाहिजे बर. की उद्या शाळा ओपन झाल्यानंतर हे नंतर जे प्रिएम्प्टिव्ह करणार आहेत गोष्टी ह्या अगोदर जर केल्या तर भरपूर फायदा होईल असं मला वाटतं. बर, या पालक म्हणून जे आपण मत व्यक्त केलेले त्याचंच आपण उत्तर घेऊयात. आपल्याबरोबर शिवाजी सोनवणे देखील आहेत. शिवाजी सोनवणे, एक पालक म्हणून आता जे मत यांनी मांडलेलं आहे ते सगळं करणं शक्य आहे का? वॅक्सिनेशन तर झालंच पाहिजे मुलांचं. बर. त्याचबरोबर थोडा मुलांना आता पालकांनी सुद्धा आणि शिक्षकांनी मुलांना थोडा मानसिक आधार दिला पाहिजे, कारण बराचसा मध्ये त्यांचा शाळेशी संपर्क नसल्यामुळे त्या ते वेगळ्या मनस्थितीत आहे. त्यामुळे त्यांना विश्वासात घेतल्यानंतर शाळेत येण्याची मानसिकता, तयारी आणि या इतका गॅप गेलेला असल्यामुळे त्यांना अभ्यास सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अभ्यास थोडा बाजूला ठेवावा लागेल. पण त्यांचं थोडं समुपदेशन पालकांनी आणि शिक्षकांनी केलं पाहिजे, म्हणजे त्यांना थोडा आत्मविश्वास येईल. आत्मविश्वास आल्यावर ते बरं, शिवाजी सोनवणेजी, मला एक विचारायचं आहे, गेल्या 2 वर्षांपासून आपण बघतोय की लोकांच्या हाती काम राहिलं नाही, काही पालक आपल्या मुलांची फी देखील भरू शकलेली नाही. असं काही आग्रह का हो? म्हणजे मी असं म्हणत नाही, मी कुठल्या संस्थेचं नाव घेत नाही, पण अशा देखील काही संस्था आहेत की केवळ मुलांना यासाठी शाळेत बोलवायचे की फी मिळाली पाहिजे, शाळा चालू ठेवणं त्यांचं देखील बरोबर आहे. कारण आता जर म्हणजे शाळेच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत तर शाळा चालवणं देखील कठीण आहे. असंही काही आहे की म्हणून शिक्षण संस्था आग्रही आहेत की शाळा सुरू झाल्या पाहिजेत. आता आपल्या ज्या शाळांना ग्रँट मिळते त्यांचा काही प्रश्नच नाहीये. विना अनुदानित शाळांचाच थोडा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ज्या शाळा विना अनुदानित आहे त्यांना फीचा काही प्रश्नच येत नाहीये. त्यामुळे पालकांना आता मानसिकता केली पाहिजे, आपण शाळेत पाठवलंच पाहिजे आणि शाळेत जाऊनच जो काही अध्यापन होईल तेच खरं. ऑनलाईन मध्ये बरेच विद्यार्थी त्यापासून वंचित राहतात. बरं, आपलं असं म्हणणं आहे की ऑनलाईन शिक्षण पद्धतीत हवी तशी विद्यार्थ्यांची तयारी होत नाही किंवा अभ्यास देखील त्यांचा होत नाहीये, म्हणून शाळा सुरू झाल्या पाहिजेत. आपण एक पालक आहेत नाशिकवरनं, तानाजी नामाडे. तानाजी, बोला. सर, माझा एक महत्वाचा मुद्दा आहे की गोसावी सरांचं मुळात सगळ्या शिक्षकांचं राज्यातल्या म्हणजे ग्रामीण असेल शहरी भागातल्या शिक्षकांचं समजाच एक म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी शैक्षणिक म्हणजे ऑनलाईन शाळा असतील किंवा गावोगावी जाऊन, म्हणजे मी ग्रामीण भागातल्या शिक्षकांपर्यंत पोहोचलो होतो की ते खेड्यापाड्यात जाऊन त्यांनी ती मुलं गोळा करून खेड्यापाड्यातल्या लोकांना शिकवलं. त्या सर्व शिक्षकांचं मी शिक्षक पालक संघटनेच्या वतीने, नाशिककरांच्या वतीने मी अभिनंदन करतो. आणि दुसरा महत्वाचे 3 मुद्दे आहेत सर माझे, मी जास्त वेळ घेत नाही. एक मुद्दा म्हणजे की शिक्षक संघटना आणि शिक्षक पालक संघटना आणि संबंधित शैक्षणिक संस्था या दोन लोकांनी एकत्र येऊन ठरवलं पाहिजे की शाळा चालू करायचं तर पुढचं काय, हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. कारण एका वर्गात जर 60 विद्यार्थी असेल तर 30च मुलं घेतली पाहिजे. उरलेल्या 30 मुलांना ऑनलाईन शिकवलं पाहिजे, 30 मुलं आज घेतली पाहिजे. आणि त्या जिल्ह्यामध्ये म्हणताय तुम्ही, त्या जिल्ह्यात? हो, त्या जिल्ह्यात. आणि पर डे जो सर मी एक सर्व्हे केला की त्या सर्व्हेमध्ये पर डे 1200 रुपये खर्च आहे. आज जर विद्यार्थ्यांना वर्गात बोलवलं, तो खर्च पालकांनी करायचा, संस्थेने करायचा की शाळेने करायचा की शासनाने पुरवायचा, हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की ह्या सर्व मुलांची जी कोरोना चाचणी आहे किंवा त्यांचं लसीकरण आहे याला शासनाने सुधारित असं हे दिलं पाहिजे, वेग द्यावा. हे लवकर करून त्यांनी घेतलं पाहिजे त्यांचं लसीकरण, असं आपलं म्हणणं आहे. बरोबर. मी जातोय नवी मुंबईचे एक पालक आपल्या बरोबर आहेत, नवी मुंबईतनं तेजस तावडे. तेजस, बोला. हॅलो, नमस्कार. हा, बोला तेजस. तेजस तावडे बोलतोय. हा, बोला. आमच्या इथे शाळा आता सुरू होत आहे, तसं 4 ऑक्टोबरपासून जसं आज डिक्लेअर झालेलं आहे. शाळेत मिटिंग झाली आमची त्याबद्दल. पण आमचं असं म्हणणं आहे की ऑनलाईन शाळा जर लसी जर आलेली नाही अजूनपर्यंत तर ऑनलाईन शाळा सुरू ठेवून ज्यावेळेस लस येतील त्याच वेळी शाळा सुरू केलं हे चांगलं असेल ना. बरोबर. पहिले सगळ्या मुलांचं लसीकरण व्हावं आणि त्यानंतर शाळा सुरू करण्यात याव्यात. तोपर्यंत ऑनलाईन शिक्षण पद्धती हा पर्याय उत्तम असल्याचं आपलं असं म्हणणं आहे. नाशिकवरनं एक शिक्षक आहे जितेंद्र चव्हाण. जितेंद्र चव्हाण, बोला. नमस्कार. मी सर्वप्रथम IBN लोकमतला धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला.
आणि यामध्ये आज जो आपण मुद्दा घेतलाय की शाळा सुरू व्हाव्यात की नाहीत, तर मी स्वतः महानगरपालिका शिक्षण मंडळ नाशिक येथे शिक्षक म्हणून आडगाव येथे कार्यरत आहे. तर माझं प्रामाणिक मत आहे की शाळा सुरू झाल्या पाहिजेत. कारण गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण विद्यार्थी, पालक, शिक्षक ज्या मानसिकतेतनं जातोय की शाळा सुरू झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत जो प्रश्न निर्माण झालेला आहे, तर त्या दृष्टिकोनातून शाळा सुरू होणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं, जसं आमच्या शाळेमध्ये आता सध्या इतर सर्व जे नागरिक आहेत त्यांचा लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातो, तर माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती असेल की शाळा सुरू व्हाव्यात. त्यामध्ये ज्या पालकांना किंवा समाजातील इतर घटकांना वाटतंय की शाळा सुरू व्हाव्यात, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतोय, तर ज्या पालकांची संमती असेल त्या विद्यार्थ्यांनी आवश्यक शाळेत यावं आणि शासनाने त्यांना लसीकरणाची जी सुविधा आहे ती शाळेमध्येच उपलब्ध करून दिली तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला शाळा सुरू करता येतील. ज्या विद्यार्थ्यांचं लसीकरण होऊ शकणार नाही त्यांनी ऑनलाईन जरी शिक्षण घेतलं तरी चालू शकेल, आणि ज्यांचं लसीकरण वगैरे होऊ शकेल वेळेत तर त्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये ऑफलाईन जसं आपण म्हणतो प्रत्यक्ष समोरासमोर जे अध्यापन आहे त्यात शिक्षकांनाही शिकवण्याचं समाधान असतं. विद्यार्थ्यांच्या एक मानसिकतेचा जो प्रश्न आहे तो त्यातनं निकाली निघतो आणि विद्यार्थ्यांच्या कोरोनाबाबतचा जो सुरक्षिततेचा प्रश्न आहे तर शासनाने मला वाटतं ही जबाबदारी घ्यावी आणि विद्यार्थ्यांचं लसीकरण शाळेतच करावं. बरं, रायगडवरून एक पालक आहे सुरेश यादव. सुरेशजी बोला. हा, नमस्कार. मी धन्यवाद देतो सर्वप्रथम लोकमतचं. माझं असं मत आहे साहेब, लसीकरण करूनच मुलांना शाळेत पाठवा. मी निवृत्त शिक्षकच आहे, शाळा सुरू करण्याबाबत दुमत नाही, परंतु 8वी ते 12वी या विद्यार्थ्यांचं लसीकरण हे झालंच पाहिजे, तरच मुलं शाळेत पाठवा. सरकार जबाबदारी उचलत नाही, शाळा जबाबदारी उचलत नाही, मग पालकांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं. तिसऱ्या लाटेची भीती आहे, मग हे काय आहे मला सांगा. लसीकरण करा, जिल्हा शाळा सुरू करा, त्याबद्दल काहीही गुमत नाही. बरोबर. आपल्याबरोबर नाशिकवरनं एक बालरोग तज्ज्ञ आहेत, हो, यांचं देखील फार महत्वाचं मत या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. डॉक्टर रमेश निमसे. डॉक्टर रमेश बोला, काय मत मांडायचं आपल्याला? बरं, काही कारणास्तव त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण वेगवेगळी मतं जी आहेत ती या ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहेत. पण या संबंध चर्चेनंतर आपण एका मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत की विद्यार्थ्यांचं लसीकरण हे सुरू करायला हवं. ते झाल्यानंतरच त्यांना शाळेत बोलवा, शाळा सुरू करा. ज्यांचं झालेलं नाही आहे त्यांना ऑफलाईन शिक्षण पद्धतीत किंवा ऑनलाईन शिक्षण पद्धतीत घरीच अभ्यास करू द्या, असं देखील एक मत किंवा हा जो पर्याय तो समोर येताना दिसतोय. चला, आपल्यासोबत इतर मान्यवर आहेत, त्यांच्याशी देखील आपल्याला बोलायचं आणि त्यांच्याकडनं या मुद्द्यांना घेऊन त्यांची मतं जाणून घ्यायची आहेत. घेऊयात एक ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण चर्चा करतोय ती 4 ऑक्टोबरला शाळा सुरू होत आहेत त्याबद्दलचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातल्या शाळा ज्या आहेत त्या सुरू होणार आहेत आणि याविषयी पालकांना काय वाटतंय, शिक्षकांना काय वाटतंय याविषयी आपण मतं जाणून घेतोय. मला ज्ञानेश्वर गोसावी यांच्याकडे जायचं. ज्ञानेश्वर गोसावी, ब्रेक पूर्वीपर्यंत जे मुद्दे मांडण्यात आले त्या सगळ्या मुद्द्यांशी आपण सहमत आहात का? आणि ज्याला आपण म्हणतो की अंमलबजावणी याची होऊ शकते, हे कितपत शक्य आहे? सर, मी त्या अगोदर 2 गोष्टींकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. ज्यावेळी कोरोनाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली त्यावेळी सगळ्यांसाठीच ऑनलाईन शिक्षण हे अतिशय दुरापास्त होतं. विद्यार्थ्यांसाठी ते नव्हतं, शिक्षकांसाठी तर अजिबात नव्हतं. कारण शिक्षक हे वर्षानुवर्ष काम जरी करत असे प्रत्यक्ष ते काम करत होते आणि ऑनलाईन शिक्षण हे त्यांना सुद्धा माहिती नव्हतं. परंतु तरी देखील मी आपल्या नजरेस ही गोष्ट आणू इच्छितो की त्यावेळी आमच्या शिक्षक संघटनेच्या, महाराष्ट्राच्या शिक्षण क्रांती संघटनेच्या माध्यमातून आमचे जे अध्यक्ष आहेत सुधीर घागस सर, त्यावेळेचे अध्यक्ष आणि शिक्षक आमदार रामनाथ मोते सर यांनी संकल्पना मांडली आणि पद्मश्री अण्णासाहेब जाधव अभ्यासमाला आम्ही सुरू केली आणि त्या माध्यमातून आम्ही जवळजवळ या ठाणे पालघर भागातल्या शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही पोहोचलो. नंबर 2, एक विषय मी आपल्या समोर आणखीन मांडू इच्छितो की कोविड हा विषय एका सामाजिक दृष्टिकोनातून देखील आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आज इंग्रजी माध्यमातल्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची परिस्थिती एवढी दयनीय आहे, शासनाकडनं त्यांना काही मिळत नाही आणि संस्था चालकांकडनं सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये त्यांना वेतन मिळालं, परंतु नंतर विद्यार्थ्यांकडनं फी गोळा होत नाहीये आणि त्यामुळं
विद्यार्थ्यांकडनं फी मिळत नाहीये, तर शिक्षकांना देखील वेतन देण्यासाठी त्यांच्याकडे पगार नाही. आज या इंग्रजी माध्यमामध्ये शिकवणाऱ्या पण शिक्षकांची याच्यामध्ये स्थिती मला असं अतिशय म्हणायचं ज्ञानेश्वरजी, मग केवळ त्या शाळेच्या फी करता, किंवा मी मान्य करतो त्या शिक्षकांना महिन्याचा पगार मिळाला पाहिजे, शेवटी त्यांनाही कुटुंब आहे, पण मग आपण विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणार आहोत का? मी असं अजिबात म्हणत नाहीये, परंतु आम्ही ज्यावेळी उद्या 4 ऑक्टोबरला ज्यावेळी शाळा सुरू होणार आहे त्यावेळी आम्ही सर्व म्हणजे अनुदानित मधले असो, विनानुदानित मधले असो, इंग्रजी माध्यमाचे असो, सर्व शिक्षक आम्ही विद्यार्थ्यांची काळजी घेऊन जास्तीत जास्त जसे आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या पाल्याची काळजी घेतो, आमच्या मुलींची काळजी घेतो, त्याच पद्धतीनं आम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांची देखील तेवढीच काळजी घेऊ आणि तेवढी काळजी घेऊन शिक्षण प्रवाहामध्ये ते सर्व विद्यार्थी कसे येतील यासाठी निश्चितपणे आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. आपल्या बरोबर एक शिक्षक आहेत उस्मानाबादवरनं, दिवाणे भक्तराज. दिवाणेजी बोला, काय मत आहे आपलं, काय म्हणणं आहे आपलं? सर, शाळा भरल्या पाहिजे, कारण गेल्या 1.5 वर्षापासून शैक्षणिक प्रक्रिया एकदम ठप्प पडलेली आहे. बर. आणि शिक्षण हा मुलांचा मूलभूत अधिकार आहे. बर. आणि त्या अधिकारापासून आपण त्या मुलांना वंचित ठेवतोय. बर. शाळा भरत असताना मुलांची जबाबदारी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, समाज आणि सरकारनं आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे जबाबदारी. म्हणजे आपण नुसतीच पालकावर जबाबदारी झटकून सोडून चालणार नाही आणि कुठल्याच परिस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून आपल्याला वंचित ठेवता येणार नाही. जयश्रीजी, जबाबदारी हा जो काही मुद्दा पुढे येताना दिसतोय, पालकांची जबाबदारी, जर शाळा सुरू होण्याचा म्हणजे शाळा सुरू होत आहेत हे तर आपण बघतो, त्याबद्दलचा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे, पण मग पालकांची जबाबदारी या दृष्टीने काय व्हायला हवं असं आपल्याला वाटतं? मला एका मुद्द्याकडे तुम्हाला परत एकदा न्यायला जरा जास्त आवडेल. तो मुद्दा असा होता की आपण मगाशी म्हणाले की शाळा सुरू करणं इथे कुठेतरी फक्त फीस गोळा करणं आहे का? आता सरांनी जो मुद्दा सांगितला की शिक्षकांना 50% फीस, 50% पगार मिळतोय, वास्तव खूप वेगळं आहे. वास्तविक पाहता आज कितीतरी शाळांमध्ये विद्यार्थी आजही शाळांच्या ऑनलाईन एज्युकेशन पासून सुद्धा वंचित आहेत, जिथे लोकांच्या घरांमध्ये पैसाच येत नाहीये. आणि दुसरा भाग, पालकांचं म्हणणं असं येतं की ज्या वस्तू आम्ही वापरल्याच नाहीये त्याच्यामध्ये कन्सेशन द्यायला काय हरकत आहे. या सगळ्यांमध्ये प्रॉब्लेम असा होतोय की या सगळ्यांमध्ये भरडला जातोय तो विद्यार्थी. आज सरकार कुठली जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. हास्यास्पद गोष्ट मला आपल्याला दाखवायची, हॉर्स रायडिंगचे पैसे सुद्धा शाळा पालकांकडनं घेत आहेत. आज कोविड सगळ्यांना आहे, हा कोविड पालकांना नाहीये का? आज आमच्याकडे डेली कंप्लेंट्स आहेत. आत्ताचे प्रॉब्लेम, जिवंत उदाहरण अजून काही सांगू इच्छिते. 10वीचे रिझल्ट आलेत, 11वीला ऍडमिशन घ्यायचंय, पण वडिलांकडे जॉब नाहीये, घरांमध्ये पैसा नाहीये, कसं बसं खातायत लोक, अन्न कुठून तरी आणून आपला उदरनिर्वाह भागवतायत. इथे कुठेतरी शाळा अडून बसतायत की आमची फीस दिली पाहिजे आणि ती फीसही 100% दिली पाहिजे. आज मला एक गोष्ट सांगा, आज हा खूप मोठा बाजार आहे, हे एक दुकान आहे, त्या दुकानामध्ये ज्या वस्तू आपण वापरल्याच नाहीत त्याचे पैसे आपण देतो का? पण ज्या सुविधा वापरल्याच नाही त्या सुविधांचे पैसे जर शाळांनी कट केले तर उरलेले सगळे पैसे पालक आज द्यायला तयार आहेत. इथे कुठेतरी ज्ञानेश्वर गोसावी, मी एक स्वतः पालक म्हणून जयश्री ताईंच्या या मुद्द्याशी सहमत आहे. आपण शिक्षक संघटना म्हणून हा मुद्दा का मांडत नाही पालकांच्या वतीने, की ज्या सोयी आम्ही वापरलेल्याच नाही आहेत, म्हणजे ज्याचा आम्ही उपभोगच घेतले नाही आमच्या विद्यार्थ्याने, तर त्याचे पैसे आम्ही का द्यायचे शाळेला? मी तुमच्याशी आणि जयश्रीताईंशी अतिशय प्रामाणिकपणे सहमत आहे. अनेक शाळांमध्ये अशा प्रकारची पालकांचं शोषण होतं, पिळवणूक होते, याबद्दल अजिबात शंका नाही. परंतु अनेक शाळा इंग्रजी माध्यमात अशाही आहेत की ज्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने फी वसूल केली जाते किंवा फी घेतली जाते आणि त्याचा विनियोग जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांच्या वेतनावर केला जातोय. मी तुमच्या मताशी बिलकुल तुम्हाला कुठेही क्रॉस करत नाहीये. तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. ज्या ठिकाणी अयोग्य पद्धतीने फी घेतली जाते त्याचं आम्ही कधीही समर्थन एक शिक्षक संघटना म्हणून आम्ही करणार नाही. आपल्या बरोबर इगतपुरीवरून एक पालक आहेत, जब्बार पठाण. जब्बारजी बोला. हा सर, माझं हे बोलणं आहे, आपले पाल्य म्हणजे शाळेसाठी उत्सुक म्हणजे त्यांची शाळा चालू झाली पाहिजे. बरं, म्हणजे आपलं असं मत आहे की शाळा सुरू व्हायला हव्यात असं मत आपण मांडता, असा आपला आग्रह आहे. बरं, माझ्याकडे आता अर्थात मी या सगळ्या शोच्या शेवटी आलेलो आहे. मी तिघांकडेही जाणार आहे. तिघांना मी अगदी थोडा वेळ देतोय. जयश्रीताईंपासून सुरुवात करतोय. जयश्रीताई, जाता जाता, ठीक आहे आपण एवढी सगळी चर्चा ऐकली, पण थोडक्यात काय मत? पहिल्यांदा लहान मुलांचं वॅक्सिन आल्याशिवाय शाळा सुरू करू नये.
वॅक्सिन व्यवस्थितपर्यंत मुलांपर्यंत पोहोचवायचं असेल तर निश्चित त्यासाठी आपले शिक्षक जे खूप चांगल्या प्रकारे काम करतायत यांची मदत घ्यावी. यांच्या माध्यमातून प्रत्येक मुलापर्यंत वॅक्सिनेशन द्यावं आणि नंतरच शाळा सुरू करावी. असं जर केलं तरच आपण तिसऱ्या लाटेला थांबवू शकतो. अन्यथा तिसरी लाट ही आपल्या दारात येऊन उभी आहे. तिला घरात घ्यायचं की बाहेर ढकलायचं हे सरकारवरती. बरं, शिवाजी सोनवणेजी. हो, बोला. मला असं वाटतं काय पहिली लाट आली, दुसरी लाट आली, तिसरी लाट आली, हे किती दिवस चालणार आहे? आपण कुठंतरी त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. कारण हे आजची परिस्थिती अशी आहे की पिढीच अगदी या शैक्षणिक दर्जा जो आहे हा शैक्षणिक दर्जा त्याच्यामुळे खालावत चाललेला आहे. बरं, यानंतर मी जातोय ज्ञानेश्वर गोसावी यांच्याकडे. ज्ञानेश्वर गोसावी, बोला. मी सुरुवातीला म्हणजे आता आपण जर शेवटाकडे येत आहोत, मी तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही ही सगळी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. परंतु त्याचबरोबर मी आणखी ही एक गोष्ट आपल्या नजरेसमोर आणू इच्छितो की एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून किंवा संघटनेचा कार्यकर्ता म्हणून आम्ही ज्यावेळी समाजामध्ये जातो त्यावेळी ही जबाबदारी जशी शिक्षकाची आहे तशी एक पालक म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहे. पालकांनी ही गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे. तुम्हाला जसं वाटतं शाळा सुरू व्हावी तसंच आम्हाला देखील वाटतंय शाळा सुरू व्हावी आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची, तुमच्या पाल्यांची, तुमच्या मुलांची, मुलींची निश्चितपणे काळजी घेऊ. परंतु समाजानं देखील एक शिक्षक म्हणून आम्हाला देखील समजून घेतलं पाहिजे, एवढी एक माफक अपेक्षा आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या तिघांचे धन्यवाद. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि जी मतं आपण मांडली त्या सगळ्या याच्यातनं अर्थात पालकांनी देखील काही मुद्दे जे ते लक्षात घेतले असतील, शिक्षकांनी देखील ते लक्षात घेतलेले असतील. त्यामुळे आता जाता जाता मी एवढंच म्हणेन, मी स्वतः म्हणजे या ठिकाणी अर्थात पत्रकार म्हणून, या शोचा अँकर म्हणून मी देखील माझी सगळी कवच किंवा भूमिका बाजूला ठेवतो आणि पालक म्हणून या ठिकाणी मत व्यक्त करतो की हां, माझ्याही मनात चिंता आहे जेव्हा मी माझ्या पाल्यांना शाळेत पाठवतो नेमकं पुढे कसं होईल, काय होईल. पण कुठलाही प्रयोग करत असताना त्याच्यापूर्वी सारासार विचार होणं आणि अर्थात ती व्यवस्था राबवण्याच्या दृष्टिकोनातनं यापूर्वी जर ठिकठिकाणी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झालेला असेल तर तिथे नेमका तिथल्या व्यवस्थापनाचा काय अनुभव राहिला, त्याचे काय परिणाम झाले हे लक्षात घेऊन पुढचं पाऊल टाकणं फार आवश्यक ठरणार आहे. कारण अनुभवातनंच माणूस पुढे जातो. या सगळ्या परिस्थितीत आपण धोके लक्षात घेतलेले आहेत आणि आपल्याला हे देखील एक माणूस म्हणून लक्षात आलं आहे की कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही आहे. त्यामुळे काळजी घेणं फार आवश्यक आहे आणि हे शाळांच्या बाबतीतही लागू होतं. यानंतर इथेच थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.